विचार सागर विचार सागर ग्रंथामध्ये तरंग पाचवा आणि पाचव्या तरंगामध्ये आपण कालपर्यंत विचार करून आलो. तर ही सूक्ष्म असणारी सृष्टी कशा पद्धतीने उत्पन्न होत असते, तर ती सूक्ष्म सृष्टी उत्पन्न होत असताना काही पदार्थ सत्वगुणापासून उत्पन्न होतात, काही पदार्थ रजोगुणापासून उत्पन्न होत असतात. सत्वगुणापासून अंतःकरण निर्माण झालं, सत्वगुणापासून ज्ञानेंद्रिय पण निर्माण झालेले आहेत. आणि मग रजगुणापासून काय उत्पन्न झालं, तर रजगुणापासून प्राण उत्पन्न झाले आणि रजगुणापासून काही कर्मेंद्रिय त्या ठिकाणी उत्पन्न झालेली आहेत. मग ते रजगुणापासून उत्पन्न झालेली ज्ञानेंद्रिय पाहिली, कर्मेंद्रिय पाहिली, प्राण पाहिला आणि अंतःकरण पाहिले. अंतःकरणाचे त्या ठिकाणी वृत्तीला परिणाम पाहिलं, परिणाम म्हणतात. त्या 4 प्रकारच्या वृत्ती पण आपण कालपर्यंत विचारात घेतलेल्या आहेत. मग अशा पद्धतीने ही सूक्ष्म सृष्टी त्या ठिकाणी निर्माण झाली. सूक्ष्म सृष्टी उत्पन्न झाली म्हणजेच काय झालं, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच प्राण, मन, बुद्धी, चित्त, अहंकार याला काय म्हणायचं, सूक्ष्म अशा पद्धतीची सृष्टी त्या ठिकाणी म्हणायचं. मग ही सूक्ष्म सृष्टी सांगत असताना यामध्ये जे आपल्याला इंद्रिय आता पाहायला मिळतात, तर ती इंद्रिय जी आपण पाहतो ती इंद्रिय खरी मात्र नाही. तर ते काय आहेत, तर ते स्थूल शरीरावरती आणि त्या इंद्रियाला राहण्याची काय आहेत, गोलक अशा पद्धतीची त्या ठिकाणी आहेत. जसं आपण घरामध्ये असतो, घरातून बाहेर पाहण्याकरता जशी आपल्याला त्या ठिकाणी खिडकी असते, त्या खिडकीतून आपण बाहेरपर्यंत पाहत असतो, तशी या ठिकाणी ह्या शरीरावरती जणू काही ही गोलक म्हणजे खिडक्या आहेत आणि त्या खिडक्यातून आपण बाहेर पाहतो किंवा बाहेरची कार्य त्या ठिकाणी करत असतो. रात्री कोणीतरी म्हणत होतं की हे इंद्रियांना विषय होत नाही, तर त्याचं कारण असं होतं की जसं या ठिकाणी मृत असणारा मनुष्य आणि त्या मृत मनुष्याचे असणारे डोळे जसे आहे तसे आपल्याला दिसतात, किंवा त्या डोळ्यामध्ये गेलेला जसं काय आपण कचरा पाहतो की नाही, तो कचरा एक मिनिट हे घे सांग राहिले याला पांग मावली तर याला पांघर, याला हे पांघर, हे ते नको ते गरम मच्छर आहेत. जसं आपण दुसऱ्याच्या डोळ्यात गेलेला कचरा त्या ठिकाणी पाहतो, मग डोळ्यातला आपल्याला कचरा दिसतो, आपण म्हणतो मी डोळा पाहिला, डोळ्यातला कचरा पाहिला, पण आपण डोळ्यातला कचरा पाहत नाही, कचरा पाहू शकतो पण त्या डोळ्याच्या असणाऱ्या गोलकातला कचरा पाहिला डोळ्याला आपण पाहू शकत नाही. कारण असं असतं की मृत असणारं शरीर आहे, त्या मृत असणाऱ्या शरीराचा आपण काय पाहतो, जास्तीत जास्त गोलक पाहतो. म्हणजे गोलक त्या मृत शरीराच्या ठिकाणी आहेत का नाही, गोलक मृत शरीराच्या ठिकाणी असतात, पण मग त्याला दिसत का नाही, त्याचं कारण काय, त्या स्थूल शरीराला सोडून काय गेलेले असतात सांगू शकता कोणी? सूक्ष्म इंद्रिय गेलेले असतात. म्हणजे सूक्ष्म शरीर आणि स्थूल शरीराला ज्या वेळेस सोडून जातं त्यावेळेस त्याला आपण काय म्हणतो, जन्म म्हणतो का मरण म्हणतो? मरण म्हणतो. आणि सूक्ष्म शरीर आणि स्थूल शरीर एकत्र येणं याला काय म्हणतो आपण? याला जन्म असं म्हणायचं. स्थूल शरीर आणि सूक्ष्म शरीर एकत्र येणं याला जन्म म्हणायचं.
स्थूल शरीर आणि सूक्ष्म शरीर एकमेकाला सोडून जातात त्यावेळेस त्याला मरण असं त्या ठिकाणी म्हणायचं. मग मेलेल्या माणसाला दिसत का नाही? त्याचे डोळे आहेत का नाही? त्याचे डोळे आहेत. म्हणजे डोळे आहेत आणि ते डोळ्याची गोलक आहेत. राहण्याचं स्थान आहे. राहण्याचं स्थान आहे. म्हणून आता काय लक्षात घ्यायचं की ते इंद्रियांना विषय होत नाही. मग आपण दुसऱ्याच्या डोळ्यात पाहतो का नाही? मग आपण म्हणतो त्याचा डोळा मी पाहिला. डोळा पाहिला का डोळ्याचं गोलक पाहिलं? डोळ्याचं गोलक राहण्याचं स्थान पाहिलं. डोळा तुम्हाला विषय झाला का? डोळा तुम्हाला विषयवत्र होऊ शकत नाही. का होऊ शकत नाही? ते सूक्ष्म आहे म्हणून ते विषय होऊ शकत नाही असं लक्षात घ्यायचं. चला आता आपण आज स्थूल सृष्टीची उत्पत्ती, आता ही जी स्थूल सृष्टी आहे ना ती कशी उत्पन्न त्या ठिकाणी होत असते ती स्थूल सृष्टी पाहू. आता सूक्ष्म सृष्टी उत्पन्न होताना आपण काय काय पाहिलं? कोणकोणत्या प्रकृतीच्या गुणापासून सूक्ष्म असणारी सृष्टी उत्पन्न झाली बरं? रजगुणापासून, तमगुणापासून, सत्वगुणापासून. तमगुणापासून काय उत्पन्न झालं सांगू शकाल का? हा, मायेच्या तमोगुणापासून पंचमहाभूत तयार झाली. ती पंचमहाभूते तयार झाली. ते सूक्ष्म भूते पाहिले म्हणजे पंचकृत भूत पाहिले का अपंचकृत भूत पाहिले सांगा बरं आतापर्यंत? हा, अपंचकृत म्हणजे पंचकरण न झालेले भूत पाहिले म्हणजे अपंचकृत भूत पाहिले. आणि अपंचकृत भूतापासून निर्माण झालेले हे सगळ्या गोष्टी आपण आतापर्यंत पाहिलं. त्याला आपण सूक्ष्म शरीर असं म्हणतो. आता आपण काय पाहू? पंचकृत भूत म्हणजे ज्याचं पंचकरण झालेलं आहे, एकमेकांमध्ये ते मिसळलेले आहेत अशी भूत या ठिकाणी आपल्याला पाहायचे आहेत. तर आता ते पंचकरण कसं होतं? त्या पंचकरणाचे आपल्याला थोडे प्रकार या ठिकाणी दोन आलेले आहेत. दोन प्रकार या ठिकाणी पहा. स्थूल सृष्टीनंतर आपलं सूक्ष्म सृष्टीनंतर स्थूल सृष्टी करता ईश्वर इच्छेने भूतांचे पंचकरण होते. आता सूक्ष्म सृष्टी झाली का नाही? आता त्या असणाऱ्या सूक्ष्म शरीराला धारण करण्याकरता स्थूल शरीराची काही त्या ठिकाणी आवश्यकता असते. आता त्या स्थूल सृष्टी करता ईश्वर इच्छेने भूतांचे पंचकरण होते. आता भूतांचे पंचकरण होते. पंचकरण होणं म्हणजे काय? एकमेकांमध्ये मिसळणं. तर एकमेकांमध्ये ते कसे मिसळतात त्याचा एक विचार आता थोडक्यात ढोबळ सांगतो. ढोबळ विचार सांगितला की मूळ विचार आहे ना तो आपल्या सहज लक्षात येतो. आता असं समजा पाच मुलं, पाच विद्यार्थी, पाच गोपाळ एकत्र आले आणि एकत्र आल्याच्या नंतर त्यांना दुपारचं जेवण करायचं आहे. मग आता जेवण करायचं, मग काय करायचं? तर त्यांनी आपल्या घरून काय आणली होती? फळं आणली होती. बरं, एकाने काय आणला होता? चिक्कू आणला होता, एकाने पेरू आणला होता, एकाने सफरचंद आणला होता. असे पाच जणांनी पाच भिन्न भिन्न पदार्थ आणले होते. आणि मग आता आता असं स्वाभाविकपणे पहा, आपण एकमेकांमध्ये जेवायला बसलो तर आपण काय करतो? आपलं संपूर्ण जेवण तर दुसऱ्याला देत नाही ना. आपण थोडा भाग, आपण हे काय करतो? निम्मा भाग तर आपल्याकडे ठेवतोच. निम्मा भाग आपण आपल्याकडे ठेवतो आणि बाकीचा जो निम्मा भाग आहे तो जास्तीत जास्त काय करतो? वाटून देतो. आता तुम्ही जर समजा पाच जण आहे, बरोबर ना, मग तुम्ही काय करता? निम्मा भाग आपला आहे. मग समजा आपल्याकडे एक सफरचंद असेल तर त्या सफरचंद अर्ध कापता, अर्धा आपल्याकडे ठेवता आणि अर्ध राहिले सफरचंद, त्या अर्धा सफरचंदाला काय करता? आता पुढं किती जण राहिले तुमच्या पुढे वाटण्याकरता? चार जण. मग त्या अर्ध्या भागाचे किती भाग केले पाहिजे तुम्ही? चार भाग केले पाहिजे. आणि चार भाग करून काय दिले पाहिजे? प्रत्येकाला एक 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 भाग करून दिला पाहिजे. मग आता तुम्ही अर्ध्या भागाचे चार भाग केले आणि ते प्रत्येकाला एक एक करून दिले तर तुमच्या जवळ किती भाग राहिला? आता अर्धा भाग तुमच्याकडे राहिला, बरोबर ना? बर, ठीक आहे, तुमच्याकडे आता अर्धा भाग राहिला. परत समोरच्याकडून तुम्हाला परत तुम्ही जशी प्रक्रिया केली तसं समोरच्यांनी पण तशीच प्रक्रिया केली. समजा आता तुमचं सफरचंद होतं, आता दुसऱ्याकडे काय होता? पेरू होता, तर त्यांनी पेरूचे काय केले? समजा आकाशाकडे काय होतं? समजा सफरचंद होतं. आकाश नावाचा मुलगा होता. आकाश म्हणजे आकाश झाला. तो आकाश नावाचा मुलगा होता, वायू नावाचा मुलगा होता, तेजस नावाचा मुलगा होता, आप नावाचा मुलगा होता, पृथ्वी नावाचा मुलगा होता. तर आप नावाच्या मुलाने काय केलं? आपलं वायू नावाच्या मुलाने काय होतं? आपला पेरू होता थोडक्यात. त्या पेरूला पण अर्ध कापलं
अर्धा भाग आपल्याकडे ठेवला, अर्धा भाग काय केला, जसं आकाशाने जसं केलं का नाही तसंच वायूने काय केलं, की अर्धा भाग आपल्याकडे ठेवला आणि अर्ध्या भागाचे परत 4 भाग केले. मग आता 4 भाग केल्याच्या नंतर आकाशाचा जो वायूला एक भाग आला होता तसंच वायूचा एक भाग आकाशाला भेटन का नाही आता. मग ते जे त्याच्याकडून एक भाग त्या ठिकाणी आकाशाला मिळेल का नाही. आपाचा एक भाग आकाशाला मिळेल आणि पृथ्वीचा एक भाग आकाशाला मिळेल. असं करता करता आकाशाकडे किती भाग आले, 4 भाग समजा 4 आणे 8 आणे असं आपण लक्षात घ्यायचं. आता पूर्वी काय असायचं, आता दशमाने आपलं दशमांश पद्धत होती, पूर्वी अष्टमान पद्धत असायची. म्हणजे काय, समजा की आपण पाऊली 8 आणे असं त्या ठिकाणी म्हणायचं. तर 4 आणे, 4 आण्याचे मिळून एक पाऊली असं म्हणायचं ना, एक पाऊली असं म्हणायचं, 4 आणे त्याला म्हणायचं. आणि 4 दुने 8 आणे झाले तर त्याला काय म्हणतो आपण, 8 आणे, 12 आणे, 16 आणे. 16 आण्याचं काय व्हायचं बरं पूर्वी, 1 रुपया 16 आण्याचा व्हायचा, आहे का नाही. आता आता ते पैशात गेलं, मग ते 100 पैसे. आता ही पद्धत बदलली, पण पूर्वी तशी पद्धत नसायची. तर समजा 4 आणे 8 आणे, तर आता काय करायचं, समजा 4 आणे का नाही, 4 आणे आपल्याकडे ठेवले आणि उरलेले 4 आणे काय करायचे, एक 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 आणा वाटून समोरच्याला द्यायचा. समोरच्याला जसं तुम्ही दिलं तर समोरचा पण तुम्हाला काय करतो, अगदी परत त्याचा एक 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 आणा तुम्हाला देतो. पण तुमच्याकडे परत किती भाग होतात, 4 भाग राहतात का 8 भाग राहतात परत तुमच्या मूळचे. तुमच्याकडे परत किती भाग आले तुमचे, आ 8 आण्यासारखेच 4 आणे मूळचे आपल्याकडे राहिले आणि 4 आण्याचे एक 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 भाग सगळ्याला करून दिला, तर एक एक भाग जरी गेला, फक्त आपला जो भाग गेलाय तो भाग फक्त आपल्याला येत नाही. आपल्याला आपण सफरचंदाचे अर्ध्या सफरचंदाचे 4 खाप केल्या, त्या 4 खापीमधले सगळ्याला एक एक भाग दिला, परंतु ती खाप आपल्याला परत नाही येतात. कोणती येते, बदललेली येते, पेरूची येईल, चिकूची येईल, आणखीन केळाची येईल, आणखीन असं काहीतरी येऊ शकतं. पण आपले मात्र आपल्याला परत येत नाही. म्हणजे आपले अर्धे आपल्याकडे राहिले आणि उरलेले एक 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 भाग जसा आपण दुसऱ्याला दिला तसा दुसऱ्याचा सुद्धा एक एक भाग काय होतो, आपल्याला येतो. हा मुद्दा लक्षात आला का. तसंच या ठिकाणी एक पंचीकरण आता आलेलं आहे. सूक्ष्म सृष्टीनंतर स्थूल सृष्टीकरता ईश्वर इच्छेने भूतांचे पंचीकरण होते. पंचीकरणाचा एक प्रकार असा की भूताचे प्रथम 2 समान भाग करणे. आता आकाश आहे ना, आकाशाचे किती भाग केले, 2 समान भाग करायचे, सारखे असणारे भाग त्या ठिकाणी करायचे. समान भाग करून एक भाग तसा ठेवायचा. म्हणजे जसं फळ कापलं का नाही, अर्ध अर्ध आपल्याकडे ठेवायचं, तसं आकाशाने एक भाग काय करायचा, स्वतः जवळ त्या ठिकाणी ठेवायचा. दुसऱ्या भागाचे पुन्हा 4 भाग करून दुसऱ्या भागाचे काय करायचे, परत 4 भाग त्या ठिकाणी करायचे. मग भूताच्या अर्ध्या भागास एक एक मिसळावा. आता ते 5 गोपाळे, एकाने काय केलं, आपलं फळ आपल्याकडे ठेवलं आणि बाकीचं उरलेलं 4 गोपाळांना त्या ठिकाणी ते देऊन टाकलं. म्हणजे काय केलं, स्वतःला अर्ध ठेवलं आणि बाकीच्याला एक 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 अशा पद्धतीचा भाग तो देऊन टाकला. भूतांचा अर्ध भागास एक एक भाग मिसळावा. म्हणजे प्रत्येक भूतांचा स्वतःचा 8 आणे भाग, ऐक नाही, प्रत्येक भूताचा स्वतःचा किती, 8 आणे भाग. स्वतःचा किती, 8 आणे भाग आहे ना. आणि त्याच्यात किती गेले आपण, 4 आणे आपल्याकडे ठेवले आणि 4 आणे उरले होते ते वाटून टाकले. असं केलं ना आपण. हा हा, अर्धा ठेवला अर्धा वाटला का. इथं इथं पहा ना, मला आता वाचू दे मग माझ्या लक्षात येईल. दुसऱ्या भागाचे पुन्हा 4 भाग करून, बघा इथं असं तसं म्हणलं नाही का, प्रथम भूताचे 2 समान भाग करून एक भाग तसा ठेवा. दुसऱ्या भागाचे पुन्हा 4 भाग करून इतर 4 भूतांच्या अर्ध भागात एक एक भाग मिसळावा. म्हणजे प्रत्येक भूताचा स्वतःचा 8 आणे, प्रत्येक भूताचा स्वतःचा काय म्हटले, 8 आणे, बरोबर ना. 8 आणे भाग व इतर भूतांचे 2 आणे भाग. आता किती म्हणले, इथं 1 आणे म्हणत होता आपण, त्याने काय केले, 2 2 आणे केले. म्हणजे पुरत त्याचा किती येणार स्वतःकडं,
16 आणे भाग येणार, म्हणजे पूर्ण रुपया त्याच्याकडे येणार असं लक्षात घ्या असलं असतं. किंवा 8 आणे करून एक एक आणा सगळ्याला वाटला आणि 4 आणे आपल्याकडे ठेवले तर 8 आणे होतील. आणि स्वतःकडे 8 आणे ठेवले आणि दुसऱ्याला 2-2 आणे दिले तर प्रत्येकाचे परत पुढे 2-2 आणे आपल्याला येणार आहे, म्हणजे आपले 16 आणे आपल्याकडे परत त्या ठिकाणी होणार आहे असं लक्षात येतं. आता याच्यात तुम्ही ना एखादं कोष्टक तयार करा. याच्यामध्ये कोष्टक तयार करून सकाळी जसं रात्री जसा विचार झाला की नाही तसं एखादं कोष्टक तयार करायचं. कोणी फळांचं तयार करा, कोणी पैशाचं तयार करा, कोणी ज्वारी बाजरीचं तयार करा, कोणाला काय जसं जमन तशा पद्धतीनं वेगवेगळे त्याच्यावरती विचार मांडायचे, म्हणजे तो काय होतो पंचीकरणाचा विचार आपला चांगल्या लक्षामध्ये येऊन जात असतो. चला. म्हणजे प्रत्येक भूताचा स्वतःचा 8 आणे भाग व इतर 4 भूतांचे 2 आणे भाग मिळून एक पूर्ण पंचीकृत भूत होते. आणि एक पूर्ण पंचीकृत काय होतं भूत होतं. आता ते स्वतंत्र राहिलं का? स्वतंत्र नाही राहिलं ना. ऐक नाही, आता काय झालं पंचीकृत झालं. आता त्याच्यापासून जे काही तयार होणार आहे, म्हणजे नुसतं आकाश येईल तर आकाशामध्ये वायू पण येईल, आकाशामध्ये पृथ्वी येईल, आकाशामध्ये आप येईल, आकाशामध्ये तेज येईल, असं सगळं येईल का नाही? आता सगळं येणार आहे. नुसतं आकाशानं नाही, पण आकाशाचा मुख्य भाग काहीतरी येणार आहे. जसं अंगावरती रोम आहे का नाही, आकाशाचा मुख्य भाग आहे का नाही? जसं आकाश त्या ठिकाणी कसं असतं, त्याला काही कापलं, त्याला काही बोललं तर आकाशाला काय वाटतं का? तसं ह्या ठिकाणी ह्या नखांना, या केसांना काही बोललं, काही नुसतं ह्या केसाला काहीतरी तुम्ही आग लावा, कुठं काय करा, नखाला कापा, काय होतं का? काय होत नाही. याचा अर्थ काय? याच्यामध्ये पृथ्वीचा भाग आहेच आहे, पण त्याच्यामध्ये आकाशाचा मुख्य भाग आहे, लक्षात घ्यायचं. आता हे जेव्हा पंचकरण आपण बारकाईने पाहतो ना ग्रंथामध्ये तेव्हा हे आपल्याला सगळ्या गोष्टी बारकाईने कळून येतात. आता याच्यामध्ये तितका विस्तार आला नाही, पण आपल्याला समजून घेण्यापुरता जितका महत्वाचा विचार आहे तेवढा मात्र या ठिकाणी आलेला आहे. आता हा झाला पहिला प्रकार. आता दुसरा प्रकार लक्षात घ्यायचा. पाहता दुसरा प्रकार असा की प्रत्येक भूतांचे 25 भाग करून त्यापैकी एक एक भाग दुसऱ्या 4 भूतात मिसळावा. म्हणजे प्रत्येक भूतात स्वतःचे 21 भाग व दुसऱ्या भूतांचे 4 भाग मिळून प्रत्येक भूतांचे 25 भाग झाले. अशी पंचीकरण केल्यास भूतास पंचकृत भूते म्हणतात. आता दुसरा पद्धत केली. आता किती भाग करायचे? त्या फळाचे किती भाग केले होते? पहिल्यांदा अर्धा अर्धा 2 भाग केले होते, आणि अर्धा उरलेला भाग आहे त्याचे परत 4 भाग करून बाकीच्या 4 भूतांना वाटून टाकले. आता तसं न करता काय करायचं, तर एक फळे समजा एक सफरचंद आहे, त्याचे किती तुकडे करायचे? 25 तुकडे करायचे. 25 तुकडे केल्याच्या नंतर काय करायचं, स्वतःकडे किती ठेवायचे? 21 तुकडे. आणि आता 25 तुकड्यातले 21 तुकडे स्वतःकडे ठेवले. आता उरले किती खाली किती? गणितावली सांगा, खाली किती उरले? माझं नेटवर्क गेलं का? अरे देवा. हा आलं का? आलं ना परत. हा, चार भाग आपल्याकडे शिल्लक राहिले ना. 4 भाग आपल्याकडे शिल्लक राहिले. काय 21 राहिले आपल्याकडं? 4 समोरच्याला दिले. आता कोणाला द्यायचे? आकाशाने 4 भाग कोणाला कोणाला द्यायचे आहे का नाही? याला काय करायचे? एक एक भाग वाटून दिला. आता खाली राहिले 21, पण समोरच्याकडून पण आपल्याला एक एक भाग येणार आहे का नाही? मग आपल्याकडे किती होणार आहे परत? आपल्याकडे 25 होणार आहे, पण स्वतःचे न होता बाकीच्यांचे 4 भाग आपल्याकडे त्या ठिकाणी आलेले आहेत. हे पण एक पंचकृ हे 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 सुद्धा एक आहे. हे सुद्धा एक पंचकरण त्या ठिकाणी होऊ शकतं. किंवा वरील प्रमाणे अर्धा अर्धा भाग करून स्वतःकडे अर्धा ठेवायचा आणि अर्ध्या भागाचे 4-4 करून समोरच्याला वाटायचे, आणि मग त्याच पद्धतीने समोरच्याकडून बाकीचे थोडे थोडे आपल्याकडे घेऊन ते पण एक पंचकरण होऊ शकतं. या पंचकृत भूतापासून इंद्रियांना दिसणारे असे ब्रह्मांड झाले. आता इंद्रियांना दिसणारे, आता दिसणारे म्हणजे कोणते दिसणारे? आता मागचे सूक्ष्म आपल्याला दिसत होते का? सूक्ष्म आपल्याला दिसत नव्हते. आता हे जे स्थूल आहे हे मात्र आपल्याला दिसू शकतं की नाही? हे आपल्याला त्या ठिकाणी दिसू शकतं. मग आता आपण म्हणतो की आता आकाश आपल्याला कसं दिसतं, का दिसतं? डोळा तर आकाशाचा विषय नाही. डोळा कशाचा विषय? डोळा कशाचा विषय? तर डोळा तर रूपाचा विषय ना. डोळा कशाचा विषय? रूपाचा विषय. तरी पण त्या आकाशाला पाहतं का नाही? मग आकाशाला पाहतं याचा अर्थ काय होतो? की आकाशाचा एक भाग त्याच्याकडे आला का नाही?
डोळ्याकडे आला की नाही, म्हणून डोळा आकाशाला पाहू शकतो, असं त्याच्यामध्ये बारकाईने विचारलेलं आहे. पाहता या पंचकृत भूतांपासून इंद्रियांना दिसणारे असे ब्रह्मांड झाले. त्यात भोरलोक, भुवरलोक, स्वर्ग, स्वरलोक, महरलोक, जनलोक, तपोलोक, सत्यलोक, ऐक नाही, इथं काय दिलं? भोरलोक, भुवरलोक, स्वरलोक म्हणजे स्वर्गलोक म्हणावं लागेल या ठिकाणी, ऐक नाही, महरलोक, जनलोक, तपोलोक, सत्यलोक, अशी सात भुवने, अशी सात भुवने वर झाली. ऐक नाही, आता ही किती भुवनं झाली? सात भुवने त्या ठिकाणी झाली. म्हणजे सात भुवनं सांगत असताना वरची भुवनं म्हणजे खालच्या खोल्या आणि वरच्या खोल्या असं आपण पाहतो की नाही. तर आता ह्या वरच्या ज्या खोल्या झाल्यात, तर त्या खोल्या कोणाला झाल्यात, कशा पद्धतीने झाल्या? तर त्याचं कारण असं असतं की जसं जसं तुमच्या ठिकाणी तप, जसं तुमचं पुण्य असेल, त्या पद्धतीनं तुम्हाला ह्या कॅटेगरीमध्ये, ह्या विभागामध्ये आपल्याला बसवलं जातं. जर आपण त्या ठिकाणी सत्यकर्म केली, सत्यकर्म आचरे बापा, सत्यकर्म आचरे, सत्यकर्म आचरे होईल हित, ऐक नाही, म्हणजे हित होईल म्हणजे काय होईल? तुम्हाला त्या ठिकाणी सुख त्या ठिकाणी प्राप्त होईल. आता एकदम तुम्हाला समजा सत्य लोकांमध्ये जायचं असेल तर काय करावं लागेल? का शतेक जन्मा जन्मोने ब्रह्मकर्मा, तोच करे ब्रह्मा आणू नव्हे, म्हणजे 100 जन्म घ्यायचे मनुष्याचे, त्याच्यामध्ये पण ब्राह्मणच व्हायचं, ब्रह्मकर्मच करायचं, आणि ब्रह्मकर्म करून तो काय होणार आहे पुढं? ब्रह्मदेवच होणार. आणि ब्रह्मदेव कुठे जातो? सत्य लोकामध्ये त्या ठिकाणी जात असतो. म्हणजे काय केलं की तुम्ही पुण्याच्या जोरावरती वेदविहित कर्म करून त्या ठिकाणी काय होता? ब्रह्मदेव अशा पद्धतीने होता. म्हणजे उत्तम प्रकारची त्या ठिकाणी जशी कर्म कराल तशी त्या ठिकाणी ही पद किंवा हे लोक आपल्याला त्या ठिकाणी काय होतात? प्राप्त होत असतात. मग आता या लोकाला गेल्याच्या नंतर आयुष्य किती आहे? तर या लोकाला गेल्याच्या नंतर आयुष्य सुद्धा काय असतं? तितक्याच मोठ्या प्रकारचं आपल्याला मिळतं, तितक्याच सुख सुविधा त्या ठिकाणी मिळत असतात. आणि आपण जर पुण्यकर्म न करता आपण जर पापकर्म केलं, तर किती पापकर्म केलं त्यानुसार आपल्याला वरच्या खोल्या न मिळतात. कोणत्या खोल्या मिळतात? आता खालच्या खालच्या खोल्यामध्ये जावं लागतं. आता खालच्या कोणत्या खोल्या आहेत ते पण सांगतात. आतल, वित्तल, सुतल, तलातल, रसातल, महातल, पातल, ही 7 भुवने खाली झाली. आता काय म्हणलं त्यांनी की खाली किती भुवनं झाली? त्याच्यामध्ये आता हे जे सांगितलंय का नाही, हे सुद्धा क्रमवारी त्यांनी सांगितलेलं आहे. तर आता ह्या लोकांमध्ये कोण राहतं, कसं राहतं? हे घर आता इथं जसं स्वर्ग लोकांमध्ये इंद्र राहतो, सत्य लोकांमध्ये ब्रह्मदेव राहतो, मर लोकांमध्ये कोण राहतं, जन लोकांमध्ये कोण राहतं, हे जसं सांगितलं का नाही, तसं खालच्या लोकांमध्ये कोण कोण राहतं? वासुकी कुठं राहतो, शेष कुठं राहतो, नरक कुठं राहतात, हे सगळे प्रकार त्याच्यामध्ये आलेले आहेत. त्याचा काही जास्त विचार करायची गरज पण नाही वाटत. तर आता खालच्या मध्ये काय सांगितलं? आतल, वित्तल, सुतल, तलातल, रसातल, महातल आणि पाताल, ही 7 भुवने खाली झाली. या 14 भुवनात जीवनास योग्य अन्नाधिक असे भोग्य पदार्थ आणि भोगाचे स्थान देव मनुष्य पस्वदी शरीरे झाली. आता हे भुवन झाली. भुवन म्हणजे राहण्याचं, भुवन म्हणजे घर म्हणतो ना आपण, भुवन म्हणजे ही भुवन झाली. आता नुसतं घर बांधलं पण खाण्यासाठी काही पाहिजे का नाही? खाण्यासाठी पण काही पाहिजे त्या ठिकाणी. मग आता वरच्या लोकांना काय खायला आहे आणि खालच्या लोकांना काय खायला आहे? समजा आपण पाहतो वरचं लोक म्हणजे लक्झरी जीवन, म्हणजे त्यांना कसं असतं त्या ठिकाणी अन्न पाणी तिथाचं सुद्धा उत्तम प्रकारचं असतं. म्हणजे त्यांना अन्न पाणी कसं, आता स्वर्गामध्ये गेल्याच्या नंतर तिथं काय असेल बरं? तिथं आपल्यासारखं चटणी भाकर असते का? तर तिथली तिथली सुविधा कशी असते? विशेष अशा प्रकारची सुविधा असते, ऐक नाही. तिथं अमृत वगैरे प्यायला मिळतं. कुठं? स्वर्ग लोकांमध्ये, ऐक नाही. त्याच्यापेक्षा वर वर गेल्याच्या नंतर अमृताची गरज पण पडत नाही. अमृत पण विसरून जावं लागत अगं, आणि त्यांची गती मनाच्या गतीप्रमाणे जाणं येणं सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने त्यांना त्या ठिकाणी पाहायला मिळत असतात. कुठं? त्या लोकांमध्ये गेल्याच्या नंतर, ऐक नाही. आणि खालच्या लोकांमध्ये गेल्याच्या नंतर काय भेटत? आता आपल्याला तरी चटणी भाकर मिळते, खाली काय मिळत असेल? खाली नुसती आगच असते, आहे का नाही. त्याच्यामध्ये भयंकर आग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने आपल्याला पाहायला मिळत असतात. जसं जसं खाली जाऊ तसं तसं तो नरक वाढत राहतो त्या ठिकाणी. असो, चला. मग अशा पद्धतीनं देवाला काय द्यायचं, मनुष्याला काय द्यायचं आणि पशुधिकाला काय द्यायचं? मनुष्य येतो मधल्या लोकांमध्ये.
देव येतात वरच्या लोकांमध्ये आणि पश्वदिक येतात खालच्या लोकांमध्ये. सत्वगुणाचं कार्य, रजगुणाचं कार्य आणि तमगुणाचं कार्य. सत्वगुणाचं कार्य चांगल्या प्रकारचे भोग, देवासारखे भोग. रजगुणाचं कार्य मनुष्यासारखे भोग आणि तमगुणाचं कार्य पश्वदिक अशा पद्धतीचं ते आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून भोगाचे स्थान देव, मनुष्य, पश्वदिक शरीरे झाली. हे संशयकाने स्थूल सृष्टीचे वर्णन केले. आता हे थोडक्यात काय केलं, हे असणारी स्थूल सृष्टी आहे याचं वर्णन केलं. विस्तारपूर्वक करू म्हटले. आता ह्या सगळ्या प्रत्येक भुवनाचं आणि प्रत्येक मनुष्याचं, देवाचं, पशुधिकाचं, त्याचे भोग वगैरे सगळ्या गोष्टी जर सांगायच्या जर झाल्या तर ते काय म्हणतात, तर कोट ब्रह्मदेवाच्या आयुष्याची सहाय्यता मिळूनही मायाकृत पदार्थांचा अंत होणार नाही. पोटी असणारे एक ब्रह्मदेव घ्यायचा नाही, मग सृष्टीतले जितके काही ब्रह्मदेव घेता येतील तितक्या साऱ्या ब्रह्मदेवांना एकत्र घ्यायचं आणि त्याला काय म्हणायचं, आता तुमचं आयुष्य आम्हाला द्या. म्हणे का, आम्हाला हे मायाकृत असणारी जी स्थूल सृष्टी आहे हिचा विस्तार आम्हाला पाहायचा आहे, ऐक नाही, असा विचार करायचा. आता आपल्याकडे काही यानं सोडलेत का नाही, आणि किती वर्षापासून, म्हणजे 18 पासून 19 ला 20 ला, ऐक नाही, अशी यानं सोडलेली आहेत. परंतु ती यानं कुठपर्यंत गेलेत, फक्त ते आकाशगंगेतच फिरतात बरं का. आकाशगंगेला सोडून अजून पुढे गेलेत का, नाही गेले, ऐक नाही. आणि ते म्हणतात किती किती किलोमीटर गेलेत, प्रकाशाने त्याचं मोजमाप केलं जातं, असे दूर दूर यानं गेलेले आहे. पण ते जास्तीत जास्त म्हणले किती फिरलेत बरं, सरडा कुंभणापर्यंत जातो, ऐक नाही, जास्त काही लांब जात नाही. किंवा मुंगी मेरू पर्वत ओलांडे, मुंगीला मेरू पर्वत कसा ओलांडता येईल का, नाही. तिथं जास्त किती फिरू शकते मुंगी बरं, जास्तीत जास्त तिथपर्यंत हे यानं किंवा तिथपर्यंत आपला विचार जाऊ शकतो. बरं, अशा किती आकाशगंगा, म्हणजे किती कोट्यावधी आकाशगंगा आल्या, म्हणजे एक ब्रह्मांड तयार होतं. असे किती ब्रह्मांड एकत्र येऊन असे किती ब्रह्मांड एकत्र येऊन महाब्रह्मांड तयार होतात. असे किती ब्रह्मांड आहे बरं. तुकोबऱ्यांचं एक अभंग आहे बघा, हे उंबरातील किटका हेची ब्रह्मांड ऐसे लेखा, ऐसे उमरे झाडे किती, ऐसे किती झाडे नवखंडी, हेची ब्रह्मांड आमाशी, ऐसे अग्नी तांडकेशी, विराटाच्या अंगी तैसे मोजू जाता अग्नित केशे, ऐक नाही. त्या विराट असणाऱ्या पुरुषाच्या ठिकाणी अगणित, म्हणजे त्याचं गणित नाही, एका रोमापशी अनंत ब्रह्मांड, अनंत म्हणजे त्याचं वर्णन सुद्धा होऊ शकत नाही. आता हे झालं नुसतं ब्रह्मांडाचं वर्णन. त्या ब्रह्मांडामध्ये किती अरबो खरबो आकाशगंगा, आणि त्या आकाशगंगेचं किती वर्ष झाले आपलं संशोधन करायचं काम चाललंय, तरी त्याचं संशोधन होत नाही. नुसतं आकाशगंगेतलं संशोधन होत नाही, एका सूर्याचं संशोधन होत नाही, तर एवढ्या ब्रह्मांडाचं आणि एवढ्या विराट असणाऱ्या पुरुषाचं आपल्याला वर्णन होईल का. मग कोटी ब्रह्मदेवाचं आयुष्य जरी घेतलं तर याचा आपल्याला अंत लागेल का. मग म्हणे हे ब्रह्मांड किती, हे आकाश किती, ही सृष्टी किती, हे माया कार्य किती, त्याला एकच पर्याय, तुझं डोकं केवढं आहे. तुझं डोकं जिथपर्यंत चालतं तिथपर्यंत, आहे का नाही. जिथं डोकं बंद पडलं तिथं सगळंच बंद पडलं, आहे का नाही. म्हणून किती सृष्टीचं वर्णन करायचं, जेवढं डोकं आहे तेवढंच वर्णन करायचं. डोकं संपलं तर सृष्टी सोडून द्यायची. तुकोबराने म्हटलं, तो हा नंदाचा बाळ मुकुंद, तान्या म्हणवी परमानंद, आयशी आगम ईश्वरलीला ब्रह्मानंद गम्य तू केला. म्हणजे काय झालं थोडक्यात, आम्ही काय केलं थोडक्यात, सगळ्याचं सार कोण आहे, तो हा नंदाचा बाळ मुकुंद, बस आम्हाला सगळ्या तुका म्हणे आम्हाला सापडले बरं, मग आम्हाला सापडले का नाही, सगळ्याचं कारण कोण आहे, हाचे, ते रामचंद्र प्रभू होते नव्हते. आणि तिथं एक कावळा होता, त्याचं नाव, तो पहिला पूर्वी ब्राह्मण होता, आता ती मला कथा आठवत नाही, त्याला काकभूषंडी असं नाव होतं ना, काकभूषंडी. आणि तो ते रामचंद्र प्रभू पशी खेळत होता. आणि त्याचा जन्म किती झाले होता आतापर्यंत, अगणित नव्हतं, गणित नव्हतं, इतकं जन्म त्याचं त्या ठिकाणी झालं होतं. आणि प्रत्येक जन्मामध्ये त्याला काहीतरी शाप मिळाला होता. आणि ज्या गुरुपाशी विद्या शिकला होता ना, त्या गुरु जेव्हा समोरून आले का, तर ते गुरु समोरून आल्याच्या नंतर तो गुरुला नमस्कार सुद्धा केला नाही. मग ते भगवान शंकर आहे ना, ते क्रोधायमान झाले आणि शाप दिला, म्हणजे कावळा वशील, आणि म्हणून ते कावळा झाले. आणि नंतर पश्चाताप झाला. मग म्हणले आम्हाला परत काहीतरी असं वरदान द्या, किंवा हा शाप मागे घ्या. तर ते म्हणले शाप मागे घेता येणार नाही, पण एक परत त्याच्यामध्ये सांगतो म्हणे की तुम्ही प्रत्येक जन्मामध्ये म्हणले रामाचं दर्शन करा, म्हणजे प्रत्येक जन्मात, अशा पद्धतीने त्यांना सांगितलं. असे त्यांचे कितीतरी जन्म झाले. आणि रामचंद्र प्रभू जन्माला आले तर ते कावळा आहे ना, तिथं त्यांच्या पशी खेळायला यायचा, असं खेळायला यायचा, आणि रामाबरोबर तो खेळायचा. आणि खेळता खेळता काय केलं म्हणे की त्या रामचंद्र प्रभूंनी श्वास घेतला, लहान वयामध्ये असताना श्वास घेतला. त्या श्वासाबरोबर तो कावळा
आणि तोंडात रामाच्या गेला. आतमध्ये गेल्याच्या नंतर त्या कावळ्याने काय पाहिलं? कितीतरी अनंत अर्व खर्व सृष्ट्या पाहिल्या. कुठं पाहिल्या? रामचंद्र प्रभूंच्या पोटात शरीरामध्ये पाहिलं. आतमध्ये आपल्यासारखं असं असते मेद रज्जा, हे रक्त, मांस असं नाही पाहिलं. कोट्यवधी ब्रह्मांड पाहिले. आत कोट्यवधी ब्रह्मांड. हे सगळं तो कितीतरी वर्ष फिरत होता आतमध्ये. कितीतरी वर्ष फिरत होता. आणि नंतर मग राम खेळता खेळता सहज मग घेतलेला श्वास काय केला? जसं आता आपण श्वास घेतो का नाही, तो बाहेर टाकत असतो. आणि बाहेर अशा पद्धतीने श्वास टाकला. तो कावळा आतून कितीतरी कोट्यवधी वर्ष राहिला आणि नंतर बाहेर आला. नंतर बाहेर आल्याच्या नंतर परत ते रामचंद्र प्रभू खेळतात, ऐक नाही. आणि मग कावळा त्यांच्याकडे अशा पद्धतीने पाहतो. अशी आयशी अगम्य ईश्वर लीला आणि ब्रह्मानंद गम्य तो केला. अशी अगम्य असणारी काय ही ईश्वर लीला आहे. आता कोट्यवधी ब्रह्मदेवाचं साह्य घेऊन सुद्धा आपल्याला ते कळेल का? आपल्याला अशा पद्धतीने ते कळणार नाही. अशी अगम्य असणारी लीला आहे. कोट्यवधी ब्रह्मदेवाचं आयुष्य जर घेतलं, एकत्र आपण घेतलं आणि ह्या माया कार्यसृष्टीचा जर विचार करायला गेलो तरी पण आपल्याला त्याचा विचार मात्र होणार नाही. इतकी ते ब्राह्मण होते कोणीतरी, त्यांना शाप भेटला होता. एका गुरुकडे ते काहीतरी विद्या संपादन करण्याकरता गेले होते. पण विद्या झाल्याच्या नंतर त्यांना अहंकार झाला आणि गुरु आल्याच्या नंतर उठून नमस्कार सुद्धा केला नाही. आणि ते त्यांचे गुरु होते, ते शंकराचे भक्त होते. मग शंकर क्रोधायमान झाले आणि मग शाप दिला त्यांना भुशिंडी. आणि नंतर ते काक झाले, म्हणून काक भुशिंडी असं नाव आलं त्यांना. पुढे पाहता, कोट कोट ब्रह्मदेवाच्या आयुष्याची सहाय्यता मिळूनही मायाकृत मायेपासून उत्पन्न झालेलं पदार्थांचा अंत होणार नाही, असे वशिष्ठ ऋषींनी वशिष्ठांचा कोणता ग्रंथ आहे? योग वशिष्ठ. या वशिष्ठ असणाऱ्या ग्रंथात विस्ताराने सांगितलेलं आहे. आता हे आपल्याला स्थूल सृष्टीचं वर्णन लक्षात आलं. कसं पंचकरण त्या ठिकाणी होतं? दोन प्रकार पंचकरणाचे पाहिले का नाही? दोन प्रकार त्याच्यामध्ये आपण पाहिले. आणि किती लोक झाले तयार त्याच्यामध्ये? 10 का 12 लोक तयार झाले. 14 लोक झाले आहे का नाही? 14 भुवन त्याला त्या ठिकाणी म्हणायचं. बरं, आता 3 शरीराचे वर्णन. आता याच्यामध्ये काय करायचं आपल्याला? 3 शरीर त्या ठिकाणी पाहिलं. आता आपण एक शरीराचं वर्णन पाहिलं का नाही? कोणतं शरीर पाहून झालं आपलं याच्या आधी? सूक्ष्म शरीर. आणि हे पंचकरणात आता कोणतं तयार झालं शरीर? स्थूल शरीर त्या ठिकाणी तयार झालं आहे का नाही? आणि या सगळ्याचं आज्ञान एक शरीर तयार होतं, त्याला म्हणायचं कारण शरीर. ठीक आहे ना? पुढे पाहता, 3 शरीराचे वर्णन या स्थूल सूक्ष्म माया कार्यात 3 शरीरे म्हणजे कोणती शरीर? एक स्थूल शरीर, एक सूक्ष्म शरीर आणि एक कारण शरीर. अशी 3 शरीरे आणि 5 कोश आहेत. 3 शरीराच्या अंतर्गत किती कोश आहेत? 5 कोश त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. शुद्ध. आता बघा, त्यामध्ये आपण 2 प्रकार पाहिले. एक समष्टी पाहिला, एक व्यष्टी पाहिला. समष्टी म्हणजे कशासाठी? सगळ्यांकरता आहे का नाही? संपूर्ण त्याला समष्टी असं म्हणायचं. आणि एका करता व्यष्टी असा विचार त्या ठिकाणी घेतलेला आहे. आता इथं पहा, शुद्ध सत्व गुणासहित माया ईश्वराचे कारण शरीर. ऐक नाही. बघा आता काय म्हणलं? शुद्ध सत्व गुणासहित. जेव्हा शुद्ध सत्व गुण उपाधी आणि ब्रह्माला लागते तेव्हा त्याला काय म्हटलं जातं? ईश्वर. तो समष्टीमध्ये मोडतो का व्यष्टीमध्ये मोडतो ईश्वर? समष्टीमध्ये ईश्वर बोलतो, बरोबर की नाही? बर, आता असं म्हणा की ज्या वेळेस तो सत्वगुणासहित माया उपाधी ईश्वराचे कारण असं त्या ठिकाणी म्हटलं जातं, तेव्हा ईश्वर भाव त्या ब्रह्माला कधी येतो? जेव्हा तो कारण शरीराचा अभिमान धारण करतो, स्थूल शरीराचा अभिमान धारण करतो किंवा सूक्ष्म शरीराचा अभिमान धारण करतो, म्हणून त्याला ईश्वर असं म्हटलं जातं. जेव्हा ते असणार ब्रह्म म्हणा, ते ब्रह्म आत्मा 2 प्रकार पाहिले की नाही? ते ज्या वेळेस सूक्ष्म शरीराचा अभिमान धारण करतं का कारण शरीराचा अभिमान धारण करतं,
का स्थूल शरीराचा अभिमान धारण करतो म्हणून त्याला ईश्वराचं नाव येतं बरं? कारण शरीराचा अभिमान धारण करतो तेव्हा त्याला ईश्वर किंवा त्याला सूत्रात्मा असं म्हणू शकतो. आणि जेव्हा ते सूक्ष्म शरीराचा अभिमान धारण करेल तेव्हा काय म्हणायचं त्याला? मग काय म्हणायचं त्याला? विराट म्हणायचं का हिरण्यगर्भ म्हणायचं? पहा बरं. विराट म्हणायचं का हिरण्यगर्भ म्हणायचं? हा आता सगळं पाहूनच म्हणल्यावर जरा काही चोपडीतलंच पाहायचं नाही, थोडंफार खोपडीतलं पण पाहायचं जरा वाटलंच तर. त्याला हिरण्यगर्भ असं म्हणायचं. काय म्हणायचं? जेव्हा ते सूक्ष्म शरीराचा समष्टी जेव्हा सूक्ष्म शरीराचा अभिमान धारण करतो तेव्हा काय म्हणायचं त्याला? हिरण्यगर्भ म्हणायचं. आणि तो समष्टी जेव्हा स्थूल शरीराचा अभिमान धारण करेल तेव्हा काय म्हणायचं त्याला? विराट असं म्हणायचं. आणि समष्टी जेव्हा कारण शरीराचा अभिमान धारण करेल तेव्हा त्याला काय म्हणायचं? ईश्वर किंवा त्याला सूत्रात्मा असं म्हणायचं. हे झालं का नाही समष्टीचं? आता विष्टी जेव्हा सूक्ष्म शरीराचा अभिमान धारण करेल तेव्हा काय म्हणायचं त्याला? तेजस म्हणायचं. आणि कारण शरीराचा सृष्टी आपलं व्यष्टी अभिमान धारण करतो तेव्हा काय म्हणायचं? प्राज्ञ म्हणायचं. ऐक ना. आणि स्थूल शरीराचा अभिमान धारण करेल तेव्हा काय म्हणायचं? विश्व असं म्हणायचं आहे ना. विश्व, तेजस आणि प्राज्ञ. त्याला काय म्हणायचं? ईश्वराला काय म्हणायचं? ईश्वराच्या ठिकाणी समष्टीच्या ठिकाणी विराट, हिरण्यगर्भ आणि ईश्वर किंवा त्याला सूत्रात्मा असं त्या ठिकाणी म्हणायचं. ठीक आहे ना. शुद्ध सत्वगुणासहित माया ईश्वराचे कारण शरीर आणि मलिन सत्वगुणासहित अविद्या अंश जीवाचे कारण शरीर. ऐक ना. आता हे झालं कारण शरीर. कारण म्हणजे काय? ईश्वराचं कारण काय सांगितलं त्या ठिकाणी? ईश्वराचं कारण काय सांगितलं? माया. माया आहे की नाही? ईश्वराला काय आहे कारण? माया. आणि जीवाला काय कारण? म्हणजेच अविद्या आहे ना. अहो जीवाला कारण काय? जीवपणा का आलं त्याला? त्याचं कारण काय? कल्पना अविद्या. अविद्या आली ना. मग जीवाला कारण काय? बेष्टीला कारण काय? अज्ञान, अविद्या. आणि ईश्वराला कारण काय? ईश्वराला कारण त्या ठिकाणी माया आहे. माया म्हणजे सत्वगुणी घ्यायची आणि अविद्या म्हणजे मलिन घ्यायची, असं लक्षात घ्यायचं आहे. तर ती माया शुद्ध सत्वगुणी आणि मलिन सत्वगुणी. शुद्ध सत्वगुणी म्हटलं जातं तेव्हा त्याला माया म्हणायचं. आणि मलिन सत्वगुणी म्हटलं जातं तेव्हा त्याला अविद्या असं म्हणायचं. अविद्या आली का विष्टीला आणि माया आली का समष्टीला असं घ्यायचं. म्हणजे आपल्याला कारण शरीर पण कळायला पाहिजे. आता स्थूल शरीर कळालं, सूक्ष्म शरीर कळालं आणि कारण शरीर त्या ठिकाणी आपल्या लक्षात आलं. ठीक आहे ना. आणि संध्याकाळी याचा जरा पाठ थोडा कसून करायचा. फार असं गाफिलपणा येऊ का नको, करू का नको असं जर होत असेल तर त्याच्यात काय फायदा होणार आहे बरं आपल्याला? म्हणून जरा थोडं सावधगिरीनं हजर होऊन जरा. आणि बाकीचा आळस, तमगुण, निद्रा, प्रमाद, गाफिलपणा याला उलट झटकून टाकलं पाहिजे. उलट मुमुक्षुला हा सगळ्यात मोठा काय अनर्थ आहे. गाफिलपणा. ऐक नाही करता येईन होईल असं जेव्हा म्हणतो का नाही. बरं आता आपण मनुष्य देहात आहोत म्हणून मनुष्य देहामध्ये जरा थोडं काळजी काटेने ह्या सगळ्या गोष्टी आपण केल्या पाहिजे. लक्षात घ्यायचं. चला पुढचे पाहता. स्थूल शरीराचे आरंभक. आता स्थूल शरीर निर्माण होतं का नाही, त्या स्थूल शरीराचे आरंभक म्हणजे या स्थूल शरीराला उत्पन्न करण्याकरता आरंभक म्हणजे सुरुवात अशी पंच सूक्ष्मभूते मन, बुद्धी, चित्त, अहंकार, 5 प्राण, 5 कर्मेंद्रिय व 5 ज्ञानेंद्रिय मिळून जीवाचे सूक्ष्म शरीर म्हणावे. जसं आता एखादा सुतारे का नाही, आचार्य सांगतात सुतारे का नाही, मग सुताराला सुतारकी करायची असेल तर काय त्याच्याकडे वाकस वगैरे असतं का नाही? त्याच्याकडे आता हातामध्ये वाकस आलं तर त्या वाकसाने काय लक्षात येतं? हा सुतारा आहे, लक्षात येतं का नाही? तसं या नुसतं स्थूल शरीराला कधी महत्व आहे? जोपर्यंत त्याला सूक्ष्म शरीर प्राप्त होत नाही तोपर्यंत त्याला स्थूल शरीर प्राप्त होईल का? होणार नाही. ऐक नाही. जसं तुकोबराय म्हणतात की नाही, आहे ते सगळं कृष्णाशी अर्पण न कळता मन तुझे भावी म्हणून पाठी लागतील भूते. तुझी वासना संपली का? आहे ते सगळं कृष्णाशी अर्पण. काय नाही देवे काय नाही देवे म्हणजे काय अभंग आहे मला लक्षात येईल. करुणे ठेवले असे ते आपले ते असे ते आपले ठाई. म्हणजे हे सगळं देवाचंच आहे का नाही?
हे सगळं ईश्वराची सृष्टी आहे की नाही. मग हे कोणाला समर्पित केलं पाहिजे? ईश्वराला समर्पित केलं पाहिजे. परंतु आपण ईश्वराला समर्पित न करता मी मी माझं माझा असा अभिमान धारण करतो आणि त्याच्या ठिकाणी काय करतो? वासना ठेवतो. वासना म्हणजे सूक्ष्म शरीर आहे का नाही. वासना म्हणजेच लिंग शरीर आहे का नाही. मग हे जसं लिंग शरीर जसं जसंच्या तसं राहिलं का नाही, मग ते पुढे स्थूल शरीराला परत निर्माण करतं का नाही. जसं वाकास परत सुताराला निर्माण करतं का नाही, वाकासाला म्हणजे सुतार होतो का नाही, तसं हे वासनायुक्त असणारं शरीर, हे लिंग असणारं शरीर, हे सूक्ष्म असणारं शरीर काय करतं? परत स्थूल देहाला परत निर्माण त्या ठिकाणी करत असतं. म्हणजे याच्यामध्ये कारण तसं शिल्लक राहतं का नाही. जोपर्यंत आपण कारणाचा नाश करत नाही तोपर्यंत कार्याचा नाश होईल का? कार्याचा नाश होणार नाही. मग ही स्थूल सृष्टी का होते वारंवार निर्माण? त्याचं कारण हे सूक्ष्म शरीर जोपर्यंत आहे, या सूक्ष्म शरीराचा जोपर्यंत बाध होत नाही तोपर्यंत हे स्थूल शरीर सुद्धा नष्ट होऊ शकत नाही. आता फक्त मनुष्य म्हणतो मला आता जगायचं नाही आणि मला मरायचंय. मग मरायचं म्हणजे काय? कशाने मरतो तू? तू सूक्ष्म शरीराचा नाश करतो का स्थूल शरीराचा नाश करतो? मंदबुद्धी पुरुष कशाचा नाश करतो? केला तर फाशी वगैरे घेऊन स्थूल शरीराचा नाश करतो आहे का नाही. आणि ज्ञानी मनुष्य कशाचा नाश करतो? स्थूल शरीराचा करतो का सूक्ष्म शरीराचा करतो? हा, कारण ते शरीर म्हणजे वासनायुक्त शरीर आहे. जन्म घेणे लागे वासनेचे संगे. कारण वासनायुक्त शरीर तसंच ठेवलं आणि स्थूल शरीराचा नाश केला म्हणजे काय केलं? त्या सापावर काय काय केलं? सापावर काय केलं? रज्जूच्या सापावर, दोरीच्या सापावर दोपाट्या घातल्या. आता किती दोपाट्या घातल्या आणि किती नगारे वाजवले तर काय फरक पडणार आहे का? फरक पडणार नाही. मग याला काय करावं लागेल? सूक्ष्म शरीराचा त्या ठिकाणी वाद करावा लागेल. पण जोपर्यंत सूक्ष्म शरीर आहे तोपर्यंत स्थूल शरीर हे निर्माण होणार. मग स्थूल शरीराला कारण काय ठरलं? सूक्ष्म असणारं शरीर, वासनायुक्त असणारं शरीर. आणि त्याही शरीराला कारण कोण आहे? आत्मस्वरूपाचं अज्ञान. अज्ञान हेच कोणतं शरीर आहे? कारण शरीर. शरीर किती झाली? स्थूल शरीर झालं, सूक्ष्म शरीर झालं आणि कारण शरीर झालं. आता या तीनही शरीरामध्ये किती कोश असतात? 5 प्रकारचे कोश असतात. कोश म्हणजे काय? आवरण करणं, वेष्टन करणं, आच्छादन करणं, झाकणं, अशा पद्धतीने त्याला आच्छादन कोश असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. त्याचा विचार आता आपण पुढे पाहू. आता थोडं वाचून घ्या. बघा आता स्थूल शरीराचे आरंभक म्हणजे स्थूल असणाऱ्या शरीराला उत्पन्न करणारं, निर्माण करणारं आरंभक अशी पंच सूक्ष्म भूते. पहिल्यांदा किती भूत पाहिली? सूक्ष्म भूते म्हणजे काय पाहिलं बरं? याच्यामध्ये पंचकृत पाहिले का अपंचकृत पाहिले बरं? हे भूत आपण हा पंचकृत अपंचकृत भूत पाहिले म्हणजे सूक्ष्म भूत पाहिले आहे का नाही. भूते त्याच्यापासून काय झालं? मन, बुद्धी, चित्त, अहंकार किंवा एक अंतकरण म्हणा आहे का नाही. 5 प्राण. आणि किती प्राण झाले? 5. आता बाकीचे उपप्राण आपण मानत नाही. 5 कर्मेंद्रिय झाली व 5 ज्ञानेंद्रिय मिळून जीवाचे सूक्ष्म शरीर निर्माण झाले. किती झाले? 1 3 5 मेळा 25वा 25चा 36 तत्वाचा मूळ हरी किंवा 1 3 5 मेळा 25चा. मला वाटतं नाथबाबांच्या हरिपाठामध्ये आणि ज्ञानोबरायांच्या हरिपाठामध्ये वेगवेगळे आहे. फक्त काय नाही. किंवा माऊली म्हणतात 24 25 36 37 हे तिन्ही निरुणे स्वभावे चतुर्थ जे आहे का नाही. काही 24 25 मानतात, काही 36 मानतात. मूळ तत्वाचा असं काहीतरी त्याच्यामध्ये वर्णन आलेलं आहे. मला त्याचा अभंगच आठवते नाही, पण असं वर्णन त्याच्यामध्ये आलेलं आहे. 36 तत्वाचा मूळ हरी असंच काहीतरी आहे ना हरिपाठात, कुठेतरी असं पाहायला मिळतं आपल्याला. जीवाचे सूक्ष्म शरीर म्हणावे. सर्व जीवांचे सूक्ष्म शरीर म्हणजे ईश्वराचे सूक्ष्म शरीर. आता काय असतं? पिंडी ते ब्रह्मांडी. पिंडात आणि ब्रह्मांडात काही फरक आहे का? तर पिंडात आणि ब्रह्मांडामध्ये एकच आहे. अहो एकच आहे ना त्या ठिकाणी. म्हणजे आपण जीवाचं सूक्ष्म शरीर तेच ईश्वराचं काय आहे? सूक्ष्म शरीर. जीवाचं सूक्ष्म शरीर जेव्हा होतं का नाही तेव्हा तुम्ही त्याला तेजस म्हणतात. आणि त्या सूक्ष्म शरीराला व्यापक रूपाने पाहिलं तर हिरण्यगर्भ म्हणू शकतात. बरोबर ना? त्याला काय म्हणू शकता? हिरण्यगर्भ म्हणू शकता. आता जीवाचं स्थूल शरीर म्हणजे विश्व झालं, तर समष्टीच्या दृष्टीने तेच काय झालं? विराट झालं. बरोबर आहे की नाही? जीवाचं कारण अविद्या मांडलं तर ईश्वराचं कारण काय? माया त्या ठिकाणी लक्षात घेता येतं. म्हणून सूक्ष्म हे जीवांची सूक्ष्म शरीर म्हणजे ईश्वराचं सूक्ष्म शरीर म्हणजे त्याला म्हणा ब्रह्मांड आणि जीवाचं म्हणा पिंड. जीवाचं स्थूल शरीर सर्वांना माहित आहे. आता जीवाचं स्थूल शरीर झालं का नाही पंचकृत पंचमहाभूताचं पंचीकरण भेसळ ते तर आपल्या लक्षात आलेलं आहे.
सर्व स्थूल ब्रह्मांड ईश्वराचे स्थूल शरीर, आणि हे सर्व स्थूल असणारं ब्रह्मांड ईश्वराचं काय झालं, थोडक्यात ते स्थूल शरीर निर्माण झालं आहे. या जीवेश्वराचे 3 शरीरात 5 कोश आहे. आता ह्या शरीरामध्ये किती कोश आहेत? 3 शरीरामध्ये किती कोश आहे? 5 कोश आहे. आता काय असतं माहितीये का, ते एक एक कोश काय करतो, त्या शरीराला झाकतो. आता जे स्थूल शरीर आहे का नाही, ते कशापासून पोषित होत असतं? आपलं हे स्थूल शरीर आहे का नाही, हे कशापासून पुष्ट होतं? अन्नापासून होतं, आहे का नाही? आणि सूक्ष्म शरीर असतं, ते कशापासून पोषित होतं बरं? हा, आता हे जे सूक्ष्म शरीर आहे, ते कशापासून पोषित होतं, पुष्ट होतं? वासनेनं पुष्ट होतं ना ते. स्थूल शरीर जसं अन्नापासून पुष्ट होतं, तसं सूक्ष्म शरीर कशापासून पुष्ट होतं? वासनेपासून पुष्ट होत असतं. आणि कारण शरीर ते कशापासून पुष्ट होतं? लिहून घेत चला असं पटापटा पटापटा. अन्न स्थूल शरीर अन्नापासून पुष्ट होतं, सूक्ष्म शरीर वासनेपासून पुष्ट होतं, आणि कारण शरीर अज्ञानापासून पुष्ट होत असतं. ठीक आहे ना? असं लिहून घ्यायचं, म्हणजे आपल्या लक्षात येतं काय हे पुष्ट होतं का नाही. मग आता याच्यामध्ये काय केलं पाहिजे आपण? स्थूल शरीराचं अन्न काढून घ्यायचं, का सूक्ष्म शरीराचं अन्न काढून घ्यायचं, का कारण शरीराचं अन्न काढून घ्यायचं? कारण शरीराचं. कारण आपण काय पाहिलं, एकावर एक 10 गट ठेवले, हा ना, 10 गट ठेवले, आणि कोणता गट पडला म्हणजे सगळ्या गटाचा नाश होतो. तर खालच्या गटाचा नाश केला म्हणजे सगळ्या गटाचा नाश होत असतो. हे तर लक्षात आलं की नाही आपल्या? ठीक आहे ना? आता पहा, आता 3 शरीरामध्ये 5 कोशाचं वर्णन या ठिकाणी आलेलं आहे. जसं एक गवत असतं, आचार्य त्याला म्हणतात मुंजा नावाचं गवत असतं, मुंजा. आणि त्या गवतावरती लहान 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 त्या ठिकाणी काय असतात, पापुद्रे असतात. मग आणि आतमध्ये काय असते, एक सळई असते. मग ती जर सळई आपल्याला बाजूला करायची असेल व्यवस्थित, तर काय करतो आपण, त्या सळेवर असलेल्या, त्या मुंजा नावाच्या गवताच्या सळेवर असलेलं काय करतो आपण, एक 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 पापुत्रा बाहेर काढतो. आणि व्यवस्थित बाहेर काढला का ती सळई आपल्या हातामध्ये व्यवस्थित येते का नाही? व्यवस्थित येत असते. तसं हे 3 शरीर आहे का नाही, या 3 शरीराच्या आतमध्ये किती कोश आहेत? 5 प्रकारचे कोश आहे. आणि या 5ही प्रकारच्या कोशाने हा आत्मा काय झालेला आहे, साक्षीरूप आत्मा झाकळलेला आहे. मग आता या ती जशी गवतामध्ये जशी सळे आतमध्ये असते, तसं या ठिकाणी 5 कोशामध्ये हा आत्मा सळेप्रमाणे कशा झाकलेला आहे. तर याला आता बाहेर काढायचं आपल्याला. कसा बाहेर काढायचा? तर विचार वाचून न पाहिजे समाधान. विचार करूनच आत्मा कसा आहे बाहेर निघणार आहे. मग 5 कोश कसे बाहेर काढायचे त्याचा विचार आपण या ठिकाणी करू. पंचकोशाचे वर्णन: आनंदमय कोश, विज्ञानमय कोश, मनोमय कोश, प्राणमय कोश आणि अन्नमय कोश. पाहता, आनंदमय कोश हा कुठं असतो? 3 शरीरापैकी. आता आपण ते अज्ञानापासून उत्पन्न झालेले जे कारण शरीर आहे का नाही, त्या कारण शरीरामध्ये हा कोण असतो? आनंदमय अशा पद्धतीचा हा कोश असतो. म्हणजे आपण म्हणतो की नाही, यापासून मला आनंद झाला, त्यापासून मला आनंद झाला, म्हणजे या विषयापासून आनंद होतोय की नाही. वास्तविक पाहिलं तर हा आनंद किंवा हे देवपूजा वगैरे, आता त्याचा विचार आपल्याला पुढे येणार आहे. जेव्हा बाकीचे शास्त्रकार एकमेकांमध्ये वाद घालते की नाही, त्यावेळेस आपल्याला कळणार आहे का आपण कोणत्या कोशामध्ये आतापर्यंत गुंतलेलो होतो, आहे का नाही. तर मग तो कोश पण आपला निवृत्त होणार आहे, फक्त ते मनावर घेतलं पाहिजे. नाही तर तुम्ही म्हणा ना, अहो ते भगवान शंकर आहे, ते भगवान विष्णू आहे, तुम्ही त्यांना अशी नावं ठेवता. अशी आम्ही नावं नाही ठेवत, ग्रंथकार स्वतः त्या तशा पद्धतीने आपल्याला सांगतात. त्याचा विचार आपण पुढे करणार आहोत. आता सध्या तात्पुरता आपण समजून घेऊ. आनंदमय कोश. कारण शरीरास आनंदमय कोश म्हणतात. कारण शरीर आहे का नाही त्याला काय म्हणायचं? आनंदमय कोश असं त्या ठिकाणी म्हणायचं. किंवा कारण शरीराला झाकतो तो कोणता कोश आहे? आनंदमय कोश अशा पद्धतीचा आहे, आहे का नाही. विज्ञानमय कोश. विज्ञान म्हणजे काय बरं? माग पाहून जायला आपलं. हम्म, बोला. विज्ञान म्हणजे काय? हा, का बुद्धीला विज्ञान म्हणतात? बुद्धीला विज्ञान असं म्हणायचं, लक्षात घ्यायचं आहे का नाही.
हा, मग बुद्धी म्हणजे विज्ञान. आपल्या ख्याती वर्णनामध्ये पाहिलं की नाही आपण? ख्याती वर्णनामध्ये पाहिलं ना आपण त्या ठिकाणी. म्हणून विज्ञानमय कोश बुद्धीला त्या ठिकाणी कोश म्हणतात. पण कशी बुद्धी? जशी सत्वगुणापासून काय निर्माण झालं सांगा? हा, अंतःकरण निर्माण झालं, बुद्धी निर्माण झालं. आणि एवढंच झालं का बाकी ज्ञानेंद्रिय पण निर्माण झाले हो? ज्ञानेंद्रिय पण निर्माण झाले ना. वा, मग लक्षात घ्यायचं. किती ज्ञानेंद्रिय किती निर्माण झाले सत्वगुणापासून? 5. आणि एक अंतःकरण म्हणा किंवा बुद्धी म्हणा, बरोबर आहे की नाही? मग बुद्धी काय म्हटलं, अंतःकरण म्हटलं काय, तर काय फरक पडणार नाही. पण इथं काय घ्यायचं, विज्ञान म्हणजे बुद्धी शब्द आला की नाही. मग बुद्धी सहित किती घ्यायची इंद्रिय? पंच ज्ञानेंद्रिय त्या ठिकाणी घ्यायची. आता त्याचं कार्य कसं काय, कसं त्याचा भरपूर पुढे विस्तार होऊ शकतो. आता जसं आपल्याला वेळ मिळेल तसा विस्तार आपण त्याचा करून, त्याच्यात मला आठवलं तर मी विस्तार करील. आता जर माझ्याकडेच भांडवल संपून गेलं तर मी काय करणार आहे? घरी असलं का त्याचा विचार होतो, ग्रंथामध्ये आपल्याला त्याची माहिती मिळते. इथं काही ग्रंथ वगैरे नसतात आपल्याकडं. बघा, पंच ज्ञानेंद्रिय व निश्चयरूप अंतःकरणाची वृत्ती म्हणजे बुद्धी, यास विज्ञानमय कोश असं त्या ठिकाणी म्हणायचं. आता विज्ञानमय कोश म्हटल्याच्या नंतर काय म्हणायचं लगेच? बुद्धी, आहे का नाही? आणि पंच ज्ञानेंद्रिय सत्वगुणापासून उत्पन्न. इथं फक्त सत्वगुणापासून उत्पन्न झालेले एवढं जर घेतलं ना, लगेच आपल्या लक्षामध्ये येईल की सत्वगुणापासून अंतःकरण किंवा ती बुद्धी उत्पन्न झाली आणि पंच ज्ञानेंद्रिय उत्पन्न झाली, म्हणजे संगत लावू शकतो आपण. म्हणून त्याला म्हणायचं आनंदमय कोश, आपलं विज्ञानमय कोश. आता पुढचं आहे मनोमय कोश. मनोमय कोश म्हणजे काय? त्याच्यामध्ये आपण सत्वगुणापासून काय उत्पन्न झालं? अंतःकरण. त्याच्यातलं मन घ्यायचं. आणि रजगुणापासून काय उत्पन्न झालं? मग इथं दोन मुद्दे करायचे समोर. एक सत्वगुण घ्यायचा आणि एक रजगुण घ्यायचा. सत्व आणि रज एकत्र आले ना, मग आपल्या लक्षात येईल की रजगुणापासून काय उत्पन्न झालेले? कर्मेंद्रिय उत्पन्न झालेले आहे. ठीक आहे ना. आणि सत्वगुणापासून काय झालेले? संकल्प विकल्प करणारं मन निर्माण झालेले. म्हणजे 5 कर्मेंद्रिय आणि एक मन मिळून काय म्हणायचं त्याला? मनोमय कोश असं पद्धतीनं म्हणायचं आहे. पुढचा हा, एक मिनिट. ज्ञानेंद्रियच म्हणलेलं आहे का? अरे देवा, मग संगती लागणार नाही बा आपल्याला. बरं, जाऊ दे, तिथं पण सत्वगुणाचंच कार्य घ्या, काय हरकत नाही. खाली पाहिलंच नाही मी. मनोमय कोश पंच ज्ञानेंद्रिय व संकल्प विकल्पात्मक अंतःकरण वृत्ती मन, यास मनोमय कोश म्हणतात. आता पुढचा पहा, प्राणमय कोश पंच प्राण व पंच कर्मेंद्रिय. हा, इथं रजगुण घ्यायचं नाही का? वर दोन ठिकाणी सत्वगुण घ्यायचा आणि खाली रजगुण त्या ठिकाणी घ्यायचा. हा, असे प्राणमय कोश पंच प्राण, प्राण अपान व्यान उदान समान व पंच कर्मेंद्रिय, यास प्राणमय कोश असं म्हणायचं. आता याच्यामध्ये आपण असं पहा की आता याच्यामध्ये विज्ञानमय कोश, मनोमय कोश आणि प्राणमय कोश हे सगळे पंचकृत भूताचं कार्य आहे का अपंचकृत भूताचं कार्य आहे? बघा बरं. हा, हे अपंचकृत भूताचं कार्य आहे ना, लक्षात आलं ना आपल्याला? मग अपंचकृत भूताचं कार्य असतं, त्याच्यापासून स्थूल शरीर निर्माण होतं का कारण शरीर निर्माण होतं का सूक्ष्म शरीर निर्माण होतं? सूक्ष्म शरीर ना. मग त्या सूक्ष्म शरीरामध्ये विज्ञानमय मनोमय प्राणमय कोश येतील का हो? पहा बरं, बघा ना, येतात का? मग आता हे आ येतात ना, सूक्ष्म शरीरामध्ये येतात ना. मग आता हे विज्ञानमय मनोमय आणि प्राणमय या तिन्हीला तुम्ही एक सूक्ष्म शरीर म्हणू शकता का? किंवा हे सूक्ष्म शरीरातले 3 कोश म्हणू शकता का? म्हणू शकतात ना. मग करा तिथं पेनाने काहीतरी लक्षणं चिन्ह खुणा करा किंवा तिन्हीला एकत्र करा वाटलं तर. हे सूक्ष्म शरीरामध्ये येतं. ठीक आहे ना. आणि आता आनंदमय कोश आहे, ऐक नाही, आनंद याला कशात घ्यायचं आपल्याला? कारण शरीरामध्ये घ्यायचं. ठीक आहे ना. आणि आता अन्नापासून पुष्ट होणारा कोणतं आहे? हे स्थूल शरीर आहे. ठीक आहे ना. मग याला कोणता कोश म्हणायचं? अन्नमय कोश असं म्हणायचं. तर याला कोणत्या शरीरामध्ये घेणार आपण आता? याला स्थूल शरीरामध्ये घ्यायचं. झाली का 3 शरीर? स्थूल शरीरामध्ये काय आलं आणि सूक्ष्म शरीरामध्ये काय आलं आणि कारण शरीरामध्ये 3 कोश आणि 5 कोश आणि 3 शरीर. आपल्या लक्षात आली ना आता पक्की? ठीक आहे.
आता हे सकाळचं चांगलं ऐकलं का संध्याकाळी आपल्याला चांगला विचार होऊ शकतो. किती राहिला पुढचा मुद्दा? थोडा राहिलाय, पूर्ण करू एवढा मुद्दा. असे जीव ईश्वराच्या 3 शरीरात 5 कोश. बघा बरं का, जीव म्हणा किंवा ईश्वर म्हणा, जीवाच्या शरीरामध्ये हे किती कोश असतात? 5 कोश असतात. आणि ईश्वराच्या शरीरामध्ये किती कोश असतात? त्याच्याही शरीरामध्ये 5 कोश असतात. पिंडामध्ये जे असतं तेच ब्रह्मांडामध्ये लक्षात घ्यायचं. हे ब्रह्मरूप आत्मस्वरूपास आच्छादन करतात. आणि हे ब्रह्मरूप आत्मा म्हणजे त्या ईश्वराच्या ठिकाणी सुद्धा आणि जीवाच्या ठिकाणी सुद्धा अशा पद्धतीने आत्म्याला काय करतात? आच्छादन करतात. म्हणून यास कोश म्हणतात. कोश म्हणजेच काय? जसे तंबोऱ्याला गवसणी आहे का नाही, तंबोऱ्याला काय म्हणायचं? एखादी पार्सल वस्तू भेटली म्हणजे मोकळी येते का? त्याला डबा वगैरे करून, त्याला झाकण वगैरे करून येतं का नाही? त्यालाच काय म्हणायचं? कोश. म्हणजे ते काय केलं? जशी म्यान तलवारीला काय करते? झाकते का नाही? म्हणजे तो कोश आहे का नाही त्याचा, तो त्याचा कोश असतो, आहे का नाही? अनेक मंदबुद्धी पुरुष या 5 कोशात जे अनात्म पदार्थ आहे त्यापैकी कोणत्या तरी एका पदार्थास आत्मा असे समजून मुख्य साक्षीरूप आत्म्याहून विरमुख राहतात. आता जे मंदबुद्धी म्हणजे जोपर्यंत त्यांना अशा पद्धतीचा विचार अजून कानावर सुद्धा आलेला नाही, आहे का नाही? काय ओवे वैराग्याची सीमा नदी काहीतरी 4थ्या अध्यायामध्ये ओवे आलेले आहे का नाही? ते मूर्ख केवी पावी ती मज ईश्वरा ते काय ओवी आहे का? 4थ्या अध्यायामध्येच आलेले ओवी. म्हणजे कसे? ते मंद बुद्धी पुरुष असतात, आहे का नाही? मंदबुद्धी पुरुष असतात ते काय करतात? या 5 कोशापैकी कधी आनंदमय कोशाला, कधी प्राणमय कोशाला, कोणत्या तरी कोशाला काय म्हणतात? आत्मा म्हणतात. आता ते कोण आहे? आता ते विरोचनवादी वगैरे आपल्याला पुढे पाहायला मिळतील. ते काही देहात्मवादी, काही इंद्रियात्मवादी असे आपल्याला पाहायला मिळतील. काही विज्ञानवादी, काही मनोमय, अशा पद्धतीने कशाला तरी त्या ठिकाणी आत्मा म्हणतात. कसे आत्मा म्हणतात त्याचा विचार आपण उद्याला बारकाईने पाहू. आता फक्त लक्षात घ्या थोडक्यात. अनेक मंदबुद्धी पुरुष या 5 कोशात जे अनात्म पदार्थ आहे त्यापैकी कोणत्या तरी एका अनात्म पदार्थास आत्मा असे समजून मुख्य जो साक्षी रूप आत्मा आत्मस्वरूपाहून विन्मुख राहतात. त्यापैकी कोण कोणत्या अनात्म पदार्थास आत्मा समजतो ते क्रमाने सांगतो. अनात्म म्हणजे काय? जे माया कार्य पदार्थ आहेत त्याला काय म्हणायचं? अनात्म, आहे का नाही? आणि जे माया कार्य पदार्थ नाही त्याला काय म्हणायचं? आत्मा असं त्या ठिकाणी म्हणायचं. मग आता हे सगळे पदार्थ आपण पाहिले, म्हणजे 5 कोश पाहिले आणि 3 शरीर पाहिले, बरोबर ना? हे सगळे आत्मा आहे का अनात्मा आहे? पहा बरं, हे सगळे अनात्मा आहे. आणि अनात्मा मध्ये कोणत्या तरी एका कोशाला, कोणत्या तरी एका शरीराला काय करतात? ते आत्मा असे म्हणतात आणि त्याच्या ठिकाणी स्थिर राहतात आणि त्याच भरण पोषण अशा पद्धतीनं करत राहतात. आणि साक्षीरूप जो आत्मा ब्रह्म त्याहून मात्र कसे विन्मुख राहतात त्या ठिकाणी. आता ते कसे राहतात? ते प्रत्येक कोशाला आत्मा कसे समजतात त्याचा विचार आपण उद्याला पाहू. आता या ठिकाणी आपण थांबून घेऊ. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवा